नमस्कार. आता आज सकाळीच श्रद्धा दुधासोबत बिस्किट खात होती. बऱ्याच दिवसांनी तिला दुधासोबत बिस्किट खायला दिलेलं होतं. सहसा तिला दूध बिस्किट आम्ही देत नाही, बऱ्याचदा नाश्ताच असतो. बिस्किट आणि दूध बुडवून खाते. आज दूध बिस्किट? हां. दूध बिस्किट आपण कधी खातो का? नाही, सारखं सारखं खात नाही आहे की नाही? कधीच नाही खाल्लं. कधीच नाही म्हणायचं नाही, कधी खूप दिवसांनी खाल्लं म्हणायचं. कधीच नाही म्हणजे बिस्किटची टेस्टच घेतलेली नसते, मग त्याला म्हणायचं कधीच नाही. खूप दिवसांनी खाल्लं म्हणायचं. दाखवू का? दाखव बरं. हे बघ, आधी पिंक दूध म्हणजे व्हाईट दूध आहे हो ना. आता मी त्याला पिंक दूध करू, करा मिक्स करते. करा. बघा, पिंक होते ना, थोडं 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 पिंक होते ना. पिंक दूध कशी मॅजिक केली, छान ना. हलवा. झालं की पिंक. झालं का? मग पिऊन टाका पटकन. दूध असं राखायचं नसतं. दूध बिस्किट खाल्लं ना की ते राहिलेलं दूध पिऊन टाकायचं असतं. तू पिलं नाहीस म्हणून ते तुला पिंक दूध करून दिलंय. ते व्हाईट वाले डॉट्स ते साय पिंका दूध प्यायचं असतं, पण व्हाईट दूध पण प्यायचं असतं. व्हाईट दूधने स्ट्रॉंग होतं. काय होतंय? आता या ठिकाणी आज मला एक प्लाझो शिवायचा होता. 2 प्लाझो शिवायचे होते सेम आकाराचे. ते मी कटिंग करून त्यांना जो काही अटॅच करायचा पार्ट आहे तो अटॅच केलेला आहे. मोठ्या प्लाझोला जरासा पार्ट असा कमी पडतो. या ठिकाणी त्याला शेप द्यायचा चाललेला आहे. इवन त्याचा फ्लो आला पाहिजे यासाठी याला मी झोपाळ्याला लावलेलं आहे. हे जे कमी जास्त दिसत आहे हे कट करावं लागतं. आता या ठिकाणी प्लाझो कटिंग करून झाल्यानंतर मी याला स्टिच करून आता फायनली बेल्ट लावत आहे. बेल्ट लावण्यासाठी जो मधला भाग आहे तो मी त्याला तयार करत आहे. या भागामध्ये बेल्ट टाकून घेणार आहे. आता या ठिकाणी मी इलास्टिक त्या बेल्टच्या मापाने कट करून लावून घेत आहे. सगळ्यात तुला तुझ्या डोक्यातली क्लिप दे मला. थँक्यू. आता या बेल्टमध्ये हे इलास्टिक घालून छान इन्सर्ट करून घेतलेलं आहे आणि वरून त्याला शिलाई निघू नये म्हणून टॉप स्टिच टाकून घेतलेला आहे. असं झिगझॅग करून घेतलेलं आहे जेणेकरून आतलं इलास्टिक अजिबात निघत नाही. आणि या ज्या गॅदर तयार झालेल्या आहेत याला वरून एक शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून सर्व बाजूनी एक समान असं इलास्टिक व्यवस्थित पसरलं जातं आणि प्लेट्ससुद्धा एकदम एक समान अशा येतात. तर या ठिकाणी मी दुपारी मटण शिजायला घातलेलं आहे. त्यांना मटण हवं होतं त्यामुळं आळणी रस्सा आणि भात बनवायला घेतलेला आहे. तर त्याच्या शिट्ट्या होत आहेत. आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी गॅस कमी करून घेणार आहे. तर यांना आज अळणी भात आणि रस्सा हेच पाहिजे होतं. भात आणि अळणी रस्सा हेच पाहिजे होतं. आता ही शिट्टी झालेली आहे. मी जरा गॅस कमी करून घेतलेला आहे. मंद आचेवर एक बारीकशी अशी शिट्टी काढणार आहे. तोपर्यंत भात जरासा थंड करायला ठेवते आहे साईडला घेऊन, म्हणजे तोपर्यंत भात थंड होईल आणि श्रद्धाला अळणी भात आणि रस्सा देता येईल. आणि रस्सा आणि भात देता येईल. पुन्हा एकदा हे जे शिल्लक राहिलेलं होतं हे कंप्लीट करून घेतलं. तर या पद्धतीने माझा हा प्लाझो एकदम सुंदर असा पूर्ण झालेला आहे. तर आजचा दिवस थोडासा बिझी गेला. श्रद्धाला आणि यांना मटणाचा रस्सा आणि भात खायला दिलं. तर असा आमचा आजचा दिवस गेला. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या फांदीवर मस्त चाललं आहे आमचं. धन्यवाद.